चला तर मंडळी, आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत मस्त डुबुकवड्याची भाजी बनवूयात. त्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे, खोबरं, लसूण, कोथिंबीर घेतले. कांदा खोबरं उभे कापून त्याला चांगलं भाजून घेतले. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता इकडे आपण डुबुकवड्याची तयारी करूयात. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं. बेसन पीठमध्ये हळद, लाल तिखट, जिरं, लसूण, कोथिंबीर, मीठ हे टाकून त्याचा घट्टसा गोळा करून घ्यायचा आहे. या बाजूला मी कढई ठेवली. कढईत तेल टाकलं. तेल तापलं की त्यात जिरं, मोहरी टाकायचं. ते चांगलं तडकू द्यायचं. ते तडकलं की लगेचच आपण घरगुती काळा मसाला, हळद टाकूयात. त्यानंतर लगेचच आपण वाटलेलं वाटण टाकूयात. वाटण चांगलं परतू द्यायचं. त्यात आता चवीनुसार आपण मीठ टाकूयात. मीठ टाकलं की वाटण छान परतू द्यायचं. त्याला 2 ते 3 मिनिट तेल सुटूसपर्यंत छान परतू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करायचा. त्यात पाणी टाकायचं. आपल्या रश्श्याला उकळी आली की लगेचच आपण त्यात डुबुकवडे सोडूयात. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत डुबुकवडे सोडायचे नाहीत. उकळी आली की तेव्हाच आपण डुबुकवडे सोडायचेत. आता ही भाजी 10 ते 15 मिनिट छान शिजू द्यायची. शिजल्यानंतर त्यात मी आता कोथिंबीर टाकली आहे आणि आपली भाजी आता खायला रेडी आहे. या खायला.